वार नमस्कार। आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 वार बुधवार। केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सत्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी सगळीकडे माल कमी झाला आणि डिमांड हे खूप वाढलेला आहे। आज गोटी 130-35 रुपयापर्यंत 137 रुपये किलो पासून ते साधारणतः 240 रुपये किलो पर्यंतचे रेट हे आज पुण्यामध्ये बसले आणि खऱ्या अर्थाने 170-180 रुपयाचा सुद्धा ॲव्हरेजचा रेट पाहायला भेटला। खरं तर जागेवरती माल जात आहेत, चांगले माल जात आहेत। काही जणांनी बरेचसे मला फोन केले की 150 पर्यंतची 2 दिवसापूर्वी मागणी झाली, परंतु 150 मागणी करून तो माल किती रिजेक्शन होतोय आणि किती हातात आपले पैसे पडतात ते पण पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे मोकळं या शेतकऱ्याला मी आवाहन केलं। खरं तर मागच्या आठवड्यात 110-120 रुपयाच्या वर कुठे सौदे नव्हते, 130 रुपयाच्या वरती सौदे नव्हते, परंतु शेतकऱ्यांना एक दिलासा दिला होता। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं, व्यापारी सांगतात 31 ऑक्टोबरच्या नंतर बाजार डाऊन होणार आहेत, परंतु मी स्पष्ट सांगितलं तो बाजार तेजी राहणार आहेत आणि ते 15 डिसेंबर पर्यंत तुम्हाला मी तारीख दिलेली आहे। त्यामुळे गडबडून जायचं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता सौदे करायला थोडेसे व्यापारी आपल्या भागात कमी दिसतील, कारण राजस्थानचे माल जरी चालू झाले असले तिकडे गेले असतील तिथेही माल नाहीत आहेत। तर पहिल्या टप्प्यात हलके माल आहेत। ज्यांचा चांगला माल आहे त्याला घाबरायचं त्या शेतकऱ्यांनी कुठलंही कारण नाहीये आणि आता राजस्थान असेल, गुजरात असेल, सगळीकडे माल कमी आहेत। कर्नाटकमध्ये सुद्धा माल कमी आहेत, कारण पावसाने 2-3 राज्यामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये आता एक आशेचा किरण म्हणून जर केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे हा युट्यूब चॅनल आपण पाहत असाल तर इतरांना तुम्ही सावध करणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये आज जे रेट मिळत आहेत की खूप समाधानकारक मिळत आहेत। खरडे असतील ते फार 100-125 रुपये किलो पर्यंत खरडे माल सुद्धा जात आहेत, बदले 30-40 रुपये किलो पर्यंत जात आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये बाकीच्या आयटमला सुद्धा आता मंदी असताना, गोल्डन असेल किंवा पेरू असेल, या सर्वच फळांना मंदी असताना एकमेव फळ हे डाळिंब हे खूप तेजीकडे असताना आपण फसू नये एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना करत असताना, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा माल कमी आहे, नाशिकला सुद्धा रेट कडाडलेले आहेत, पुण्यात रेट कडाडलेले आहेत आणि इंदापूरला रेट कडाडले आहेत। त्यामुळे आपण योग्य ते निर्णय घ्या आणि मार्केटिंगचा अभ्यास करून जागेवर सौदा द्यायचा आहे का मार्केटला पाठवायचं हे ठरवावं। हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना करू इच्छितो। धन्यवाद।